गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही एकदम मजेत आहात. आणि लेट मी टेल यू की आपला जो हळूहळू मुलांचा रिस्पॉन्स येतोय तो बघून इतकं छान वाटतंय की चला यार, कुठेतरी जो आपला हा इनिशिएटिव्ह होता, हा एक प्रोजेक्ट होता की चला मुलांना त्यांच्या कम्फर्टेबल लँग्वेज मध्ये कन्सेप्टला एक्सप्लेन करायचा, तो कुठेतरी असं वाटतंय की एक पॉइंटला कधीतरी जाऊन नक्कीच सक्सेसफुल होईल. बट येस मित्रांनो, लेट्स कंटिन्यू विथ द लास्ट टॉपिक जिथं आपण कालचं लेक्चर थांबवलं होतं. दॅट वॉज रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी. आठवतंय का आपण या सगळ्या गोष्टी बघितलेल्या? परत एकदा क्विकली रिकॉल करूया. टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय? थोडक्यात सगळ्यात पहिले बघा, युटिलिटी म्हणजे वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ अ कमोडिटी. म्हणजे एखाद्या गोष्टीमधनं मला किती सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं त्याला आपण म्हणतो युटिलिटी. मग त्याला आपण खूप सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या युटिलिटीज बघितल्या, त्याचे फीचर्स बघितले. त्यानंतर ना आपण टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी कन्सेप्ट बघितली कालच्या लेक्चरमध्ये. काय होतं? टोटल युटिलिटी म्हणजे टोटल त्या गोष्टींमधनं किती सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं, आणि मार्जिनल म्हणजे ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन. मार्जिनल म्हणजे काय? ऍडिशनल. मार्जिनलचा अर्थ नेहमी लक्षात ठेवा, ऍडिशनल. कळलं का मित्रांनो? जसं बघा, पहिले युनिट 1 कंझ्युम केला तेव्हा टोटल सॅटिस्फॅक्शन 10, ऍडिशनल पण 10. आता दुसरा युनिट कंझ्युम केल्यानंतर ना टोटल 18 झालं, म्हणजे ऍडिशनल किती मिळालं? 8. ऍडिशनल किती मिळालं? 8. आर यू गेटिंग इट? असा आपण हा पूर्ण टेबल बघितलेला. आणि मग आठवतंय का, हा एक ग्राफ पण आपण पूर्ण स्टडी केलेला. एकदा क्विकली एकदा परत बघूयात. बघा काय होतं याच्यात. तसं सिंपल आहे. जर मी इकडे टोटल अँड मार्जिनल युटिलिटी प्लॉट केली आणि खाली युनिट्स ऑफ कमोडिटी घेतले, की कुठलीही गोष्ट घ्या, वडापाव घ्या, पाणीपुरी घ्या, जे तुम्हाला आवडतं ते. बघा, जेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले, आता पहिले तर बघा, हा वाला जो कर्व आहे ना, हा आहे तुमचा मार्जिनल युटिलिटीचा कर्व. कुठला आहे? मार्जिनल युटिलिटी. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले ह्या कर्ववर फोकस करा. बघा, जेव्हा तुम्ही सगळ्यात इमॅजिन करा, मस्तपैकी पाऊस पडलाय. ठीक आहे, पाऊस पडलाय आणि आता तुमची एकदम वडापाव खायची अशी इच्छा झालीये, आणि गरम गरम तुमच्या समोर कोणीतरी मस्तपैकी एक वडापाव आणून ठेवतं. पहिला वडापाव खाल्ल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, आहा, असं मन तृप्त झालं. इमिजिएटली पहिला खाल्ल्यानंतर दुसरा जर तुम्हाला वडापाव दिला, तर मला सांगा, सॅटिस्फॅक्शन पहिल्यापेक्षा काय मिळेल? कमी मिळेल. आनंद होईल, खाऊ वाटेल, बट पहिलं इतकं नाही. पहिलं याच्यात काहीतरी एक वेगळंच. पहला पहला प्यार है, पहली पहली बार है, तसंच असतं बघा. पहिल्यांदा जेव्हा असतं ना एखादी गोष्ट, एकदम वेगळाच फिलिंग असतो. त्यानंतर बघा, परत तुम्हाला तिसरा वडापाव दिला, अजून थोडं सॅटिस्फॅक्शन कमी. चौथा दिला, अजून थोडं कमी. पाचवा दिला, अजून थोडं. आता सहाव्याला तर अशा, आता सर बास ना, काय मारता का? आता तर पाऊस बघायची इच्छा गेली तर वडापाव वाल्याला तिथं बंद करून टाका सर. काय म्हणजे, एखाद्या माणसाने मागू पण नाही का वडापाव? एक वडापाव मागितला तुम्ही, 2 3 4 5 6, आता म्हणजे पार सर झिरो सॅटिस्फॅक्शन. आता मला वडापाव बघून इच्छा, म्हणजे मला सर काही काही नवीन सॅटिस्फॅक्शन नाही मिळत. आणि मित्रांनो, त्यानंतर पण मी परत तुमच्या तोंडात वडापाव आणून कोंबला, तर मला सांगा, नेगेटिव्ह सॅटिस्फॅक्शन होईल की नाही? काय होईल? नेगेटिव्ह सॅटिस्फॅक्शन. का? म्हणजे सर सिंपल आहे. म्हणजे आता मला आहे ना, ते म्हणतो ना की आता मला वडापाव बघितलं तरी उलटी सारखं होतं. आता मला खायची तर इच्छा फार लांब राहील, पण आता मला बघू पण वाटत नाही. आणि आता हा जो कर्व आहे ना, हा कर्व आहे मित्रांनो टोटल युटिलिटीचा, म्हणजे टोटल सॅटिस्फॅक्शन. काय आहे? टोटल सॅटिस्फॅक्शन. आता ह्याच्यात बघा कसं आहे. सुरुवातीला तुमचं ऑब्व्हियसली पहिला युनिट काढला तेव्हा जेवढं ऍडिशनल तेवढंच तुमचं टोटल होतं. मग हळूहळू तुमचं बघा, जसं जसं एक एक प्रोडक्ट खात गेले तसं तसं तुमचं टोटल सॅटिस्फॅक्शन वाढत गेलं. बट मला सांगा, जी वाढण्याची स्पीड आहे बघा ना, सुरुवातीला केवढं फास्ट वाढले, बट नंतर वाढायची स्पीड काय झाली? कमी झाली. का? कारण आता हळूहळू सर सॅटिस्फॅक्शन जे मिळतंय ना ऍडिशनल, ते कमी कमी होत जातं. आणि एक पॉइंट असा येतो, जेव्हा तुमचं मॅक्सिमम सॅटिस्फॅक्शन झालेलं असतं, त्यावेळेस तुमचं जे मार्जिनल युटिलिटी आहे ना मित्रांनो, ती असते 0. म्हणजे तोच तोच पॉइंट जिथे तुम्हाला असं असतं, आता अजून खाल्ल्याने मला ऍडिशनल काही सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये. दॅट इज पॉइंट ऑफ सॅच्युटी. पॉइंट ऑफ सॅच्युटी म्हणजे काय? मॅक्सिमम टोटल सॅटिस्फॅक्शन, मॅक्सिमम टोटल युटिलिटी. दॅट इज नथिंग बट पॉइंट ऑफ सॅच्युटी. आणि बघा, मग जसं तुमचं ऍडिशनल मार्जिनल युटिलिटी निगेटिव्ह झाली, तसं टोटल पण काय झालं? कमी व्हायला चालू झालं. आर यू गेटिंग इट मित्रांनो? चला आता बघा, हा आपल्याला एक टेबल दिलेला आहे. हा टेबल आपण आहे ना काय करूयात? फिल करायचं ट्राय करूयात. पहिले तर पॉइंट वाईज त्यांनी स्वतःच लिहून दिलंय की टोटल युटिलिटी म्हणजे सम टोटल घ्यायची, टोटल ऍडिशनल, आणि मार्जिनल म्हणजे ऍडिशनल. टोटल युटिलिटी इन्क्रीजेस ऍट अ डिमिनिशिंग रेट.
सर मार्जिनल युटिलिटी डिक्रीजेस, मार्जिनल युटिलिटी डिक्रीजेस आत्ताच आपण बघितलं हो की नाही? मार्जिनल युटिलिटी डिक्रीजेस, जसं जसं टोटल युटिलिटी वाढत होतं मार्जिनल युटिलिटी कमी होत होतं, आठवत आहे का? ऍट द पॉइंट ऑफ सॅच्युरिटी MU इज 0 आणि ऍट द पॉइंट ऑफ सॅच्युरिटी, ऍट द पॉइंट ऑफ सॅच्युरिटी TU काय असतं? मॅक्सिमम. TU इज मॅक्स, जेवढं हायेस्ट असतं काय असतं? हायेस्ट. टोटल युटिलिटी डिक्लाइन्स इफ कंझम्पशन कंटिन्यूज, मार्जिनल युटिलिटी बिकम्स नेगेटिव्ह, MU बिकम्स नेगेटिव्ह. बघा तुमचं 0 नंतर पण जर तुम्ही खात राहिले तर ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन काय होतं? नेगेटिव्ह. Total utility determines value in use of a commodity. Total utility determines value in use of a commodity, and marginal utility determines additional value. काय determines? Additional value. कि बाबा additional त्यातनं मला किती व्हॅल्यू मिळते? Marginal utility can be positive, negative and zero. Total utility जे आहे ना मित्रांनो ते असतं आपलं पॉझिटिव्ह किंवा शक्यतो झिरो. नेगेटिव्ह तर फार रेअरली, कारण नेगेटिव्ह म्हणजे काय? तुम्ही एवढं एवढं कोण माणूस खाणार आहे मला सांगा ना. बघा इकडे या, इकडे या, मागच्या टेबलवर या. तुम्ही सांगा ना, एक माणूस लॉजिकली तर इथं 6व्या वडापावलाच थांबेल तो, जेव्हा त्याला ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन काय मिळतंय? 0. लॉजिकली तो इथंच थांबेल, लॉजिकली तसं तो इथंच कुठेतरी थांबेल 2-3 वडापाव नंतर ना, पण तरी मी म्हणतो तो 6व्या वडापाव पर्यंत गेला, इथं तर तो थांबेल, कारण त्यानंतर काय होणार आहे? नेगेटिव्ह. म्हणजे बघा आता टोटल युटिलिटीच्या अँगलने विचार करा. टोटल युटिलिटी एकतर पॉझिटिव्ह राहील किंवा कधीतरी जाऊन 0 होईल, पण नेगेटिव्ह नाही होणार, निगेटिव्ह नाही होणार, कारण तेवढं कोणी खाणारच नाही. आर गेट गेट कळलं का मित्रांनो? चला आता बघा यांनी डायग्राम दिलाय, तर टोटल युटिलिटीचा कर्व दिलाय बघा. हा आपण असंच बघितलेला, स्टार्टिंगला वाढतं मग थोडं फ्लॅट होतं आणि मग कमी. मार्जिनल युटिलिटीचा कसा होता रे? असा होता, आठवतंय का? असा होता सर. सुरुवातीला जास्त असते, हळूहळू मग एका पॉइंट नंतर 0 आणि मग निगेटिव्ह. चलो आता आपण मित्रांनो आज शिकणार आहोत एक फार इंटरेस्टिंग लॉ, ज्याचं नाव आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. तर मित्रांनो काय आहे हा लॉ? नावातच पूर्ण सगळं मिनिंग म्हणजे लपलेलं आहे. डिमिनिशिंग म्हणजे मित्रांनो, डिमिनिशिंग म्हणजे कमी होणं, डिमिनिशिंग म्हणजे कमी होणं. डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी से आत्ताच तर आपण कालच्या लेक्चर पासून आपण हेच तर शिकतोय सर. एखादी गोष्ट आपण सारखी 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 जर कंझ्युम करत गेलं तर त्यातनं मिळणारं जे ऍडिशनल युटिलिटी असते ती आपली काय होत जाते? कमी कमी होत जाते, हो की नाही? बघा ना, एखादा माणूस गरम उन्हातनं एकदम तो थकून वागून आलाय आणि त्याला एकदम तहान लागलीये. तुम्ही पहिला ग्लास जो पाण्याचा देता त्यावेळेस त्याची जे युटिलिटी असते त्या पाण्यातनं त्याला ती खूप हाय असते, पण त्यानंतर परत अजून एक पाण्याचा ग्लास दिला, ठीक आहे पिल तो, पण पहिल्या इतकं त्याला त्यातनं सॅटिस्फॅक्शन मिळेल का? नाही मिळणार. आणि हेच लॉ बोलतो, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. आता त्याला लॉ का म्हणलंय मित्रांनो तर समजून घ्या. लॉचा अर्थ काय रे? लॉ म्हणजे एखादी गोष्ट जी कॉमनली सगळ्यांना ऍप्लिकेबल असते. लॉ म्हणजे काय? अशी गोष्ट जी सगळ्यांना ऍप्लिकेबल असते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? लॉ. बघा ना, आता आपला जो काय कायदा आहे, इंडियन गव्हर्नमेंटने वेगवेगळे लॉज जे बनवलेत, असं आहे का तो लॉ फक्त श्रीमंत लोकांनाच आहे, गरीब लोकांनाच आहे, फक्त पुरुषांनाच आहे, फक्त फिमेल, असं नाही. लॉ आहे तो. लॉ म्हणजे सगळ्यांना ऍप्लिकेबल असतो. आर यू गेटिंग इट? तसं ही पण गोष्ट मला सांगा, डोनाल्ड ट्रम्प असू द्या, तुमचे वडील असू द्या, तुम्ही असू द्या, मी असू द्या, माझे वडील, नरेंद्र मोदीजी, शाहरुख खान, अजून कोणी असेल, सचिन तेंडुलकर, अरे हे सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. कुणालाही तुम्ही किती गोष्ट ती आवडू द्या. सचिन तेंडुलकरला क्रिकेट आवडते समजा, एकदा खेळेल, दोनदा खेळेल, फक्त तुम्ही बॉल टाकतच चालले, अरे एका पॉइंट नंतर तो माणूस बोर होणारच ना. आर यू गेटिंग इट? एखाद्याला वडापाव आवडतोय, 1 दिला, 2 दिला, 3, अरे पण सुरुवातीच्या वडापाव मधनं जेवढं त्याला सॅटिस्फॅक्शन मिळालेलं तेवढं त्याला 4थ्या 5व्या 6व्या मधनं मिळेल का? नाही मिळणार सर. आणि तेच इथं म्हणून त्याला लॉ म्हणलं गेलंय. का लॉ म्हणतायत? कारण ही अशी गोष्ट आहे जी युनिव्हर्सली ऍप्लिकेबल आहे. असं नाही फक्त इंडियात, असं नाही फक्त महाराष्ट्रात, अख्ख्या वर्ल्ड मध्ये कुठेही जावा ही गोष्ट ऍप्लिकेबल आहे. तुम्हाला फिरायला आवडतं, एकदा ट्रिपवर गेले तुम्ही, जसं ट्रिपवरनं माघारी थकून आले, चल रे दुसऱ्या ट्रिपवर जायचं, निघाले, चल दुसऱ्या ट्रिपवर पण आनंदाने, असं दुसरी ट्रिप संपली, आले, चल रे तिसऱ्या ट्रिप.
तिसऱ्या ट्रिपवर पण चौथ्या, अरे एक पॉइंट नंतर असेल की अरे बाबा वास ना जरा आराम आराम करू दे जरा, बास झालं, किती फिरणार आता, होतं की नाही. अरे सर कितीही आवडीची गोष्ट असो, अरे आपण साधं फोन जरी चालत असलो, किती आपल्याला रील्स आवडत असले, तरी मला सांगा, तरी पण मला सांगा, एकदम थकून भागून आल्यानंतर पहिल्यांदा फोन ओपन करून रील चालण्यात जी मजा आहे, ती तुम्हाला 2-3 तासानंतर तेवढीच मजा येते का? नाही येत. एका पॉईंट नंतर काय होतं, बोर होतं, मग फोन ठेवून आपण काहीतरी युट्यूबवर जा, दुसरं काहीतरी बघ, हो की नाही. म्हणजे सर कुठलाही माणूस असेल, हे हे कॉमन आहे, हे कॉमन आहे. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. डिमिनिशिंग म्हणजे कमी कमी, मार्जिनल म्हणजे ऍडिशनल युटिलिटी. अर्थ फार सिंपल आहे. काय म्हणतो हा लॉ? लॉ काय म्हणतो बघा, बघा इथं काय लिहिलंय, इज युनिव्हर्सल. इज युनिव्हर्सल, युनिव्हर्सलचा अर्थ काय, हा सगळीकडे ऍप्लिकेबल आहे. असं नाहीये की हे फक्त आपल्यालाच ऍप्लिकेबल आहे. आणि मला सांगा, मला सांगा बघा, आपण टाइम युटिलिटी, प्लेस युटिलिटी अशा वेगवेगळ्या गोष्टी बघितलेल्या. अजून एक एक्झाम्पल देतो बघा. आता मला सांगा, तुम्हाला समजा क्रिकेट खेळायला खूप आवडतं, ठीक आहे. आता एखाद्याला क्रिकेट आवडतं, तुम्ही त्याला एकदम दिवसभरात तो बिचारा काय क्लास कॉलेज वगैरे सगळं करून, जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला ग्राउंडवर उतरता, तो जो पहिली मॅच असते ना, त्यावेळेसचा सॅटिस्फॅक्शन नेक्स्ट लेवल, फुल एनर्जी. भाई चल, पहिली ओव्हर मी टाकणार, पहिल्या ओपनिंगला मी जाणार. एक मॅच, 2 मॅच, 3 मॅच, 4 मॅच, एका पॉईंट नंतर काय होतं, आपण थकतो. म्हणजे त्यातनं मिळणारे सॅटिस्फॅक्शन हळूहळू काय होत जातं, कमी होत जातं. त्यालाच म्हणतो आपण लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. चला पहिले तर आपण हे स्टेटमेंट काय ते बघूया. लॉ काय म्हणतो, अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टींना आपण कॉन्स्टंट अज्युम करू. द ऍडिशनल बेनिफिट, द ऍडिशनल बेनिफिट which a person derives, the additional benefit which a person derives from a given increase in his stock of a thing diminishes with every increase in the stock that he already has. थोडक्यात काय, ह्या एकदम लाईनला सिंपल भाषेत काय म्हणतात बघा, एखाद्या व्यक्तीकडे ऑलरेडी काही गोष्टी आहेत आणि त्याला तुम्ही परत तीच गोष्ट देताय, तर एव्हरी टाइम जेव्हा तुम्ही ती ऍडिशनल गोष्ट देताय ना, त्यातनं मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते काय होत जातं, कमी होत जातं. हेच त्या सेंटेन्सचा अर्थ आहे बघा. इन अदर वर्ड्स, मार्जिनल युटिलिटी ऑफ एनी कंझ्युमर डिराइव्ह फ्रॉम सक्सेसिव्ह म्हणजे एकानंतर एक युनिट कमोडिटी गोज ऑन डिमिनिशिंग म्हणजे काय, कमी कमी होत जातं. चला, पण आता मित्रांनो, हा लॉ खरं ठरण्यासाठी काही अजम्पशन्स करणं गरजेचं आहे. हे जर अजम्पशन्स तुम्ही केले नाही ना, तर तुमचा हा लॉ म्हणजे चुकीचा प्रूव्ह होईल. सर असं कसं, बघा हे अजम्पशन्स वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की का हे अजम्पशन्स करणं गरजेचं आहे आणि कसं हे जर अजम्पशन्स आपण नाही केले तर तुमचा हा लॉ चुकीचा ठरू शकतो. बरं मित्रांनो, एक्झामच्या अँगलनी फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तर ह्याला काय करा, तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. हे अजम्पशन्स तुम्हाला पाठ झाले पाहिजे का, कारण एक्झाम मध्ये असा क्वेश्चन नक्कीच येऊ शकतो. स्टेट द लॉ ऑफ डीएमयू अँड इट्स अजम्पशन्स. चला मित्रांनो बघा, काय आहेत रे अजम्पशन्स. सगळ्यात पहिला आहे रॅशनॅलिटी. अरे हा पॉइंट एवढा महत्वाचा आहे. रॅशनॅलिटीचा अर्थ आहे की बाबा जो माणूस आहे, जो कन्झम्पशन करतोय, तो रॅशनल पाहिजे, म्हणजे तो वेडा नसला पाहिजे. काय नसला पाहिजे, वेडा. आता मला सांगा, एखाद्या वेड्याला, त्याला काय, तो वेडाच आहे एखादा, किंवा असा मित्र असतो बघा. आता एक एक्झाम्पल देतो. मी क्लासमध्ये ना मागच्या वर्षी हा सेम चॅप्टर जेव्हा शिकवत होतो ना, त्यावेळेस काय झालं, मी हे सांगितलं की बघा हा युनिव्हर्सल लॉ आहे, सगळ्यांना ऍप्लिकेबल. मग काही क्लासमध्ये असतात बघा, एकदम आतरंगी मुलं असतात. एक जण होता, म्हणला सर मी नाही मानत, म्हणलं सर मला किती पण वडापाव द्या, आपल्याला सेम सॅटिस्फॅक्शन. मग काय मागवले 40 एक वडापाव. मग तो, आता मी म्हणलं 40 एक वडापाव मागवले तरी हार मानेल, पण नाही, चालू. पहिला वडापाव दिला, खाल्ला, दुसरा दिला, खाल्ला, तिसरा दिला, खाल्ला, चौथा दिला, खाल्ला, पाचवा दिला, खाल्ला, 6वा दिला, खाल्ला. अरे ते बघून बाकीच्यांना उलटी सारखं व्हायला लागलं, पण ह्यो भाऊ खात चालला. बरं दिसतंय त्याच्या चेहऱ्यावर, त्याला उलटी सारखं होत होतं. एका पॉईंट नंतर त्याला वडापावचे नाक बंद करून खात होता. एवढे 10-12 खातोय. पण मी म्हणलं झालं ना रे सॅटिस्फॅक्शन कमी, नाही म्हणलं सर, हे सॅटिस्फॅक्शन कमी नाही झालं. इररॅशनल कंझ्युमर, काय म्हणणार आपण याला, इररॅशनलचा अर्थ काय, बेसिकली जो कॉमन लोकांसारखा नाहीये, जो वेड आहे. म्हणजे थोडक्यात काय की उगाचच त्याला काय असतं. इररॅशनॅलिटीचा अर्थ काय, फॉर एक्झाम्पल बघा, घरी जायला हा रस्ता आहे आपला, हा सरळ रस्ता घरी जातो, 5 मिनिटात पोहोचतो.
तुम्ही असं गोल फिरून जासाल का? नाही ना. पण जर तो गोल फिरून जात असेल, आपण काय म्हणतो येडा आहे, सरळ रस्ता होता गोल फिरून गेलं, त्याला म्हणतो इररॅशनल. मग मला सांगा, इररॅशनल माणसाला तर लॉ तसंच ऍप्लिकेबल नाही होऊ शकत का? कारण तो तर बाबा इररॅशनल आहे, तो तर काय कसंही त्याला कितीही द्या तो खातच बसेल, तो कन्झ्युमच करत राहील, तर त्याला म्हणतात इररॅशनल. त्याला काय म्हणतात? इररॅशनल. तो सगळ्यात पहिले तर हा लॉ वर्क करण्यासाठी जो कन्झ्युमर आहे तो काय पाहिजे? रॅशनल, तुमच्या माझ्यासारखं पाहिजे. हा बाबा, आता फॉर एक्झाम्पल मला तहान लागली, ठीक आहे, खूप बरं वाटलं. परत पिल्यावर तेवढंच बरं वाटणार आहे का? नाही. रॅशनल कन्झ्युमर. इररॅशनल असलं, पितच बसले पितच बसले पितच बसले. पुढे जाऊन एक एक्झाम्पल बघणार आहे आपण. एक एक्झाम्पल देतो इररॅशनलचं. असतात ना इररॅशनल कन्झ्युमर, ह्यांना जेवढा गुटखा द्या, ह्यांना जेवढी तंबाखू द्या, ह्यांना जेवढी सिगरेट द्या, ह्यांना जेवढे दारूचे पेक बनवा, यांचं अजून उलट सॅटिस्फॅक्शन वाढत जातं, कमी व्हायचं सोडून. म्हणून ते इररॅशनल आहेत ना. बघा ना, एखादा जर माहिती असेल पिणारा तुमच्या ओळखीतलं, पहिल्या दारूत त्याला एवढी नाही चढत, मग तो और एक पेक बनव, और एक बनव, आणि मग जसं जसं पेक बनत जातात तसं तसं त्याला जे सॅटिस्फाय, एकदम मग 6वा 7वा बसला, मग तर संपला विषय आहे ना. अरे गेट गेट जोक्स अपार्ट, तो इररॅशनल कन्झ्युमर आहे. तो काय? इररॅशनल. अशा लोकांना उलट ती गोष्ट जेवढी, किंवा किंवा बघा एक एक्झाम्पल घेऊ, जे नशेडी लोक असतात बरोबर, ज्यांना ते ड्रग्स वगैरेची सवय लागलेली असते, त्यांना उलट जेवढं ड्रग्स देईल ना तेवढं त्यांना अजून बरं वाटतं. अरे गेट गेट, त्याला आपण म्हणणार इररॅशनल कन्झ्युमर. पुढे सेकंड अजम्पशन आपलं हे आहे की कार्डिनल मेजरमेंट. बघा आपण, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं तसं तर सॅटिस्फॅक्शन ही एक फिलिंग आहे, ही एक काय फिलिंग आहे, आणि त्याला आपण मेजर नाही करू शकत. बट आपल्याला जर हा लॉ शिकायचा असेल ना, तर बघा ना, आता आपण टोटल युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी नंबर्स मध्ये लिहित होतो ना. बघा ना, इथे काय करत होतो? नंबर्स मध्ये लिहित होतो सर. म्हणजे आपण अज्युम करतोय की आपण सॅटिस्फॅक्शन नंबर्स मध्ये मोजू शकतो, आणि हे आपलं एक अजम्पशन आहे. कार्डिनल युटिलिटी काय म्हणतायत? द लॉ अज्युम्स दॅट युटिलिटी कॅन बी न्यूमरिकली मेजर्ड. न्यूमरिकली म्हणजे काय? नंबर्स मध्ये त्याला आपण मोजू शकतो. जर आपण नंबर्स मध्ये मोजूच नाही शकत तर आपण हा लॉ प्रूव्हच नाही करू शकत. कळलं का? आर यू गेटिंग इट? म्हणजे बघा ना, आपण जर असं म्हणलं की माझं सॅटिस्फॅक्शन पहिल्यापेक्षा कमी झालं, किती कमी झालं? अरे त्याला नंबर्स मध्ये जर मोजलंच नाही तर हा लॉ कधी प्रूव्हच होणार नाही ना. त्यामुळे हे एक अजम्पशन आहे की आपण सॅटिस्फॅक्शन किंवा युटिलिटीला नंबर्स मध्ये मेजर करू शकतो. तिसरं आहे होमोजिनिटी. आता बघा, हा पॉइंट पण तुम्हाला लगेच पटेल. होमोजिनिटीचा अर्थ सगळ्यात पहिले मी सांगतो, सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते सेम पाहिजे. काय पाहिजे? सेम. आता बघा, इमॅजिन करा, मी तुम्हाला एक व्हॅनिला आईस्क्रीम दिली, ठीक आहे, तुम्ही पहिली खाल्ली, तुम्हाला खूप छान वाटलं. मी परत सेमच व्हॅनिला आईस्क्रीम दिली, पहिल्यापेक्षा थोडं कमी परत सेम व्हॅनिला आईस, परत सेम सर, सेम 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 तीच जर आईस्क्रीम देत राहिलो तर तुमचं सॅटिस्फॅक्शन काय होत जाईल? कमी होत जाईल. बट आता मला सांगा, पहिली दिली व्हॅनिला आईस्क्रीम, दुसरी दिली तुम्हाला चॉकलेट आईस्क्रीम, तिसरी दिली तुम्हाला बटरस्कॉच आईस्क्रीम, चौथी दिली तुम्हाला मॅग्नम, पाचवी दिली तुम्हाला ते टेंडर कोकोनट नॅचरल्सची, अजून तुम्हाला 6वी दिली काय? कुठल्या अजून? बास्किन रॉबिन्सची. जसे जसे तुम्हाला एक एक वेगवेगळे चॉकलेट, वेगवेगळे आईस्क्रीम्स देत चाललोय, मग मला सांगा सॅटिस्फॅक्शन हा लॉ वर्क करेल का तिथे? नाही करणार ना सर. आता पहिले व्हॅनिला म्हणणं, मला व्हॅनिला एवढं नसेल आवडत, त्यातनं एवढं नाही मिळालं, पण चॉकलेट मला खूप आवडतं, मग चॉकलेट आईस्क्रीम म्हणणं मला अजून सॅटिस्फॅक्शन मिळालं. पण लॉ तर काय म्हणतो? दुसरी आईस्क्रीम खाल्ल्यावर कमी झालं पाहिजे, इथं तर जास्त मिळालं. म्हणूनच सर होमोजिनिटी पाहिजे. म्हणजे आता वडापावचं उदाहरण, पहिला वडापाव तुम्हाला एकदम थंडगार दिला, शिळा दिला, एकदम काय खातानी म्हणजे असं झालंय, कुठून आणलाय वडापाव काय माहित. सरांना एक दिवस म्हणलं पार्टी द्या, शिळा वडापाव घेऊन आले. पण पण इमॅजिन करा, आता पहिला वडापाव दिला शिळा, त्यातनं सॅटिस्फॅक्शन एकदम कमी मिळालं असेल. दुसरा गरम गरम फ्रेश क्रिस्पी वडापाव दिला, सॅटिस्फॅक्शन जास्त मिळणार. पण सर वडापाव चेंज झाला ना. जर शिळा देतो मग सगळे शिळे पाहिजे, जर गरम, बरं आता वडापाव पण पहिला दिला तुम्हाला इथल्या एखाद्या लोकल दुकानामधनं, दुसरा दिला एखाद्या फेमस वडापाववाल्याकडनं, तर दुसरा खाताना जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल. म्हणून म्हणतायत हा लॉ जर वर्क करायचा असेल तर जे काय प्रोडक्ट्स आपण कंझ्युम करतोय ना ते सगळे सेम पाहिजे. ते सगळे काय पाहिजे? सेम. एक्झॅक्टली होमोजिनियसचा अर्थ काय? एक्झॅक्टली आयडेंटिकल, एक्झॅक्टली सेम पाहिजे इन साइज, शेप
कलर अँड टेस्ट. बरोबर. बघा ना, पहिल्या वडापावची टेस्ट खराब होती, दुसऱ्याची चांगली होती, सो सॅटिस्फॅक्शन वाढणार. हा लॉ कधी वर्क करेल? पूर्ण वेळ तुम्हाला सेम 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 वडापाव दिला जातोय, तेव्हा तुमचं सॅटिस्फॅक्शन त्यातनं कमी होत जाईल. आलं का लक्षात मित्रांनो? सो हे एक अझम्पशन फार गरजेचं आहे. पुढचा पॉइंट बघूया, कंटिन्युइटी. बघा आता हे पण महत्वाचं आहे. कंटिन्युइटीचा अर्थ काय की बाबा जे कन्झम्पशन आहे ते कंटिन्युअस पाहिजे. सकाळी एक वडापाव खाताय, रात्री एक खाताय, मग परत 2 दिवसांनी एक खाताय. सर कसं सॅटिस्फॅक्शन कमी होणार? आर यू गेटिंग इट? सॅटिस्फॅक्शन कमी कधी होतं? जेव्हा सारखं आत्ता पाणी पिलो, हा लगेच पिल्यानंतर ना सॅटिस्फॅक्शन कमी होईल ना. परत अर्ध्या 1 तासांनी पाणी पितोय, परत 3-4 तासांनी पाणी पितोय, सर प्रत्येक वेळेस तेवढंच सॅटिस्फॅक्शन मिळणार. त्यामुळं हे एक अझम्पशन फार गरजेचं आहे की तुमचं जे कन्झम्पशन आहे ना ते कंटिन्युअस आहे, विदाउट एनी लॅप्स ऑफ टाइम. विदाउट एनी लॅप्स ऑफ टाइम म्हणजे काय? विदाउट एनी ब्रेक. कंटिन्यू तुम्ही सेम 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 गोष्ट काय करता मित्रांनो? कंझ्युम करताय. आलं का लक्षात? हा एक अझम्पशन आहे. रिझनेबिलिटी. आता बघा हे तर एवढं 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 लॉजिकल अझम्पशन आहे ना. ह्याचं मी एकदम उदाहरण देतो बघा, एकदम भारी. तुम्ही एकदम कडक उन्हातनं थकून एकदम आलेत, काहीतरी तुमची गाडी कुठेतरी उन्हात बंद पडली, तिथून चालत चालत एकदम म्हणजे पार घामाघूम होऊन असं आलं, घसा कोरडा पडलाय आता. म्हणजे सर आता आहे ना पुढच्या 2 मिनिटात जर आम्हाला पाणी नाही दिलं ना तर हम तो चल बसेगे. अशा सिच्युएशनला तुम्ही माझ्या दारापर्यंत आले आणि तुम्ही म्हणले सर काय थोडं पाणी द्या सर, पाणी द्या सर, म्हणजे मी मरेल आता. मी माझं फ्रीज ओपन केला, मस्तपैकी एक थंडगार पाण्याची बॉटल काढली, बघूनच काय वाटतं आतून तृप्त. अरे अजून पिलं नाही पण युटिलिटी ऑलरेडी मॅक्सिमम आहे. युटिलिटी ऑलरेडी काय? मॅक्सिमम. आता मस्तपैकी तुमच्या समोर ग्लासात ओततोय, तो ग्लास मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो, आता तुमच्या हातात देणार, तेवढ्यात मी म्हणतो की आ करा, आणि मी चमच्यात पाणी घेतलं आणि चमच्याने तुमच्या तोंडात वतलं. मला सांगा सॅटिस्फॅक्शन? पहिला घोट पिल्यावर तर चांगलं वाटेलच, पण अजून प्यायची इच्छा, दुसरा घोट परत परत देतोय चमच्यानी, परत थोडा चमच्याने. अरे सर उलट ते पिण्याने तहान पण भागणार नाही, उलट अजून ते म्हणतो ना तडपा तडपा के मारे, तसं आहे इथं. एकतर असं झालंय तो ग्लास कधी एकदाच पिईल मी आणि तुम्ही देताय चमच्यानी. रिझनेबल आहे काय? नाही, अनरिझनेबल. रिझनेबल कसं की बाबा एक ग्लासभर पाणी दिलं, परत एक ग्लास पाणी दिलं तर सॅटिस्फॅक्शन कमी होईल. पहिलं देतात चमच्यानी. अरे चमच्यानी कुठं पाणी प्यायचं असतं का? आर यू गेटिंग इट? वाईस वर्सा. ताण लागलीये, तुम्ही आले सर पाणी 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 पाणी, मी काढला टँकरचा पाईप, घातला डायरेक्ट तुमच्या तोंडात, टँकर केला चालू, पी पाणी. आता मला सांगा आयुष्यभराचं युटिलिटी त्या एका पाईपातच मिळून जाईल की नाही? आर यू गेटिंग इट? तर असं जर तुम्ही अनरिझनेबल क्वांटिटी मध्ये कंझ्युम केलं तर तुमचा हा लॉ वर्क करणार नाही. हा लॉ वर्क करण्यासाठी कन्झम्पशन आहे ना हे रिझनेबल पाहिजे. कन्झम्पशन काय पाहिजे? रिझनेबल. इमॅजिन करा ना, पहिल्या वेळेस तुम्हाला 1 स्कूप आईस्क्रीम दिली, परत 1 स्कूप दिली, परत 1 स्कूप दिली, एक एक डब्बा आईस्क्रीम देत गेलो तर सॅटिस्फॅक्शन कमी कमी होत जाईल. एकदम गरमीचा माहोल झालाय, आईस्क्रीमचा डब्बा घेऊन आलो आणि त्यातनं असं थोडं काढलं, म्हणतो चल जीप पुढं काढ, चाट दर. असं कसं सॅटिस्फॅक्शन कमी होईल? तर क्वांटिटी जी कंझ्युम करतोय ती जास्त मोठी पण नसली पाहिजे, नॉट टू बिग नॉट टू स्मॉल, नॉट टू बिग नॉट टू स्मॉल, रिझनेबल असली पाहिजे. पुढे कॉन्स्टन्सी. कॉन्स्टन्सीचा अर्थ काय की बाबा जो माणूस कंझ्युम करतोय तो पण कॉन्स्टंट पाहिजे. आणि कॉन्स्टंट पाहिजेचा अर्थ काय? सर त्याचा टेस्ट प्रेफरन्स वगैरे ना तो चेंज नाही झाला पाहिजे. म्हणजे बघा आता एखाद्याला सुरुवातीला व्हॅनिला आईस्क्रीम नव्हती आवडत एवढी, ठीक आहे, मग 2-3 खाल्ले, हळूहळू सॅटिस्फॅक्शन कमी होत गेलं. तिसरी खाल्ल्यावर अचानक त्याला आवडायला लागली, मग चौथी खाल्ल्यावर तर अजून मिळेल सॅटिस्फॅक्शन. सर असं नाही. आपण जेव्हा हा स्टडी करतोय ना लॉ, आपण अज्युम करतोय जो माणूस ते कंझ्युम करतोय त्याचं काय आहे बघा, त्याचं टेस्ट, त्याचं इन्कम, त्याच्या हॅबिट्स, त्याचे चॉईसेस, त्याचे लाईक्स डिसलाईक्स हे कॉन्स्टंट राहत आहेत. हे काय राहत आहेत? कॉन्स्टंट. एकदम इम्पॉर्टंट बघा इन्कम. आता मला सांगा बघा, मी काल पण आहे ना हे सेम एक्झाम्पल मी जेव्हा आपल्या हिंदी मीडियमच्या मुलांना शिकवत होतो, हिंदी मीडियम म्हणजे बेसिकली ज्या मुलांना आपण हिंदी किंवा इंग्लिश मध्ये शिकवतो त्यांना मी एक्झाम्पल देताना दिलं. इन्कम जर चेंज झाली तर कसं तुमचा बघा लॉ चेंज होतो हा अख्खा. अज्युम करा माझ्याकडे 100 रुपये आहेत आणि एक
रस्त्यावरचा आपला गरीब माणूस आहे जो आपलं लोकांकडनं भीक वगैरे मागून आपला दिवस काढतोय, त्याच्याकडे 10 रुपये, ठीक आहे, माझ्याकडे 100, त्याच्याकडे 10. आता मला सांगा जेव्हा आम्ही दुकानात जाऊ, ठीक आहे, दोघांनी 10-10 रुपयाचा वडापाव घेतला, सेम वडापाव आहे 10च रुपयाचा आहे, मला त्यातनं जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल का त्याला? सर त्याला, कारण सर त्याच्याकडे 10च रुपये होते, बरोबर. त्याच्यासाठी ती गोष्ट फार म्हणजे त्याला खूप त्याच्यातनं युटिलिटी मिळेल, मला कदाचित तेवढी नाही मिळणार. आता इमॅजिन करा, उद्या माझं इन्कम किंवा त्याचं इन्कम 10 वरनं उद्या 1000 झालं, आता त्याला तेवढं सॅटिस्फॅक्शन मिळेल का दुसरा वडापाव खाल्लं? नाही सर. आर यू गेटिंग इट? कारण आता त्याच्यासाठी ती गोष्ट काय झाली, म्हणजे एवढी मटेरियल नाही, एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये का, अरे त्याचं इन्कम आता 1000 आहे, 10 रुपयाची गोष्ट त्याच्यासाठी किरकोळ आहे. आर यू गेटिंग इट? आता बघा ना तुमच्या लाईफ मध्ये पण तुम्ही बघा, एखादी 100-200 रुपयाची गोष्ट तुमच्यासाठी थोडी पण हरवली वगैरे, तुम्ही पॅनिक होता, अरे यार माझं ते गेलं, माझं ते हरवलं का, कारण तुमच्यासाठी त्या गोष्टीची व्हॅल्यू खूप आहे, त्यातनं युटिलिटी खूप आहे. पण मला सांगा, एखाद्या 30-40 वर्षाच्या माणसाकडनं 100-200 रुपयाची गोष्ट हरवली, त्याला तेवढं हे होतं का? नाही होत, कारण त्याचं इन्कम काय सर जास्त आहे. तसंच आहे मित्रांनो, जर तुमचं इन्कम चेंज झालं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला जी युटिलिटी असते ती ऑटोमॅटिकली काय होते, चेंज होते. मला सांगा ना, आपण एखादी नवीन गाडी घेतो, त्याला कसं म्हणजे काय लेवलला आपण त्याची गाडीची डिलिव्हरी घेतो आणि वगैरे, म्हणजे तुम्हाला आठवतंय का मध्ये मी ते केलेलं असं मस्त पैकी इथं डायरेक्ट ऍक्शन करून दाखवलेली, आजकाल रील येतात ना असे, ते बाया असतात असं इथं मागं गाडीचं नाव बिव लिहिलेलं असतं आणि म्हणतो नवरा येतो असं खांद्यावर हात टाकतो, बघितलं का नाही गाडीच्या डिलिव्हरीचे? गाडी कुठली असू, रीलवर खर्च जास्त असतो आहे ना. बट मित्रांनो, कधी बघितलंय का असं नीता अंबानी अशी उभी आहे, मुकेश अंबानी येऊन खांद्यावर हात टाकतोय आणि गाडीची डिलिव्हरी घेतोय? सर त्यांच्यासाठी ना त्या गाड्या खेळण्यातल्या गाड्या सारख्या आहेत. कशा सारख्या आहेत? खेळण्यातल्या गाड्या सारख्या. त्यांचं इन्कम एवढं आहे ना, त्यांच्यासाठी 1% पण नाही ती रोल्स रॉयस जेवढ्याला घेतली आहे त्यांनी. आर यू गेटिंग इट? म्हणजे थोडक्यात काय सर, इन्कम वरनं पण एखाद्या गोष्टीची युटिलिटी. आता आपल्याला बीएमडब्ल्यू घेतल्यावर त्यातनं किती सॅटिस्फॅक्शन मिळेल? त्यांचे तर पोलीस जे सिक्युरिटी गार्ड ते त्यांचे रेंज रोव्हर चालवतात, ते त्यांचे लँड रोव्हर चालवतात. आर यू गेटिंग इट? कळलं का मित्रांनो? चला पुढे जाऊयात. बघा, नेक्स्ट इज डिव्हिजिबिलिटी. नेक्स्ट काय? डिव्हिजिबिलिटी. आता डिव्हिजिबिलिटीचा अर्थ काय, की जे तुम्ही कन्झम्पशन करताय ना ते इक्वल आणि स्मॉल प्रपोर्शन मध्ये पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही त्याला नॉर्मली जसं एक ह्युमन कंझ्युम करू शकतो तसं तुम्ही त्याला कंझ्युम करू शकता. कळलं का मित्रांनो? हे अजम्पशन म्हणजे फार सिंपल आहे. थोडक्यात काय की इथे एक एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल आता आईस्क्रीम, ठीक आहे, आईस्क्रीमला आपण एक स्कूप मध्ये खाऊ शकतो ना, त्याला म्हणतात डिव्हिजिबिलिटी. आता जर एखादी गोष्ट अशी छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये खाऊच शकत नाही तर त्याचं सर हा अनालिसिस वर्कच करू शकत नाही, कारण तिथं पहिलंच क्वांटिटी. इमॅजिन करा ना, आईस्क्रीम स्कूप मध्ये नाही मिळत, तुम्ही आईस्क्रीमच्या दुकानात गेले, त्याने डायरेक्ट कंटेनर काढून तुमच्या समोर ठेवलं, खा. अरे सर कसं खाणार ते? एवढं काय माणूस आहे मी, काय जानवर वगैरे काय? अरे गेट कळलं का? चला, तर डिव्हिजिबिलिटी हा एक इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सिंगल वॉन्ट. आता सिंगल वॉन्टचं मिनिंग काय बघा. अ गिवन कमोडिटी कॅन सॅटिस्फाय अ सिंगल वॉन्ट ऑफ अ पर्सन. ह्याचा अर्थ काय, जर एखाद्या व्यक्तीला सेम गोष्टींमधनं 2-3 प्रकारच्या युटिलिटी मिळत असतील तर हा लॉ तिथे वर्क करणार नाही. सर ह्याचं एक एक्झाम्पल देता का? बघा, ह्याचं एक्झाम्पल फार सिंपल आहे. ह्याचं एक्झाम्पल आहे ना, मी तुम्हाला अशा प्रकारे देतो. बघा इथे हा, ठीक आहे, मला जो पॉइंट समजायचा ना, माझ्याकडे लय भारी एक्झाम्पल आहे. सिंगल युटिलिटी किंवा सिंगल वॉन्ट च मिनिंग काय बघा. मला सांगा, फॉर एक्झाम्पल एखाद्याने एक कोल्ड कॉफी पिली. काय पिली? कोल्ड कॉफी. आणि कोल्ड कॉफी पिल्यानंतर ना, ठीक आहे, त्याला खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं, बरोबर, चांगलं मिळालं एकदम. त्यानंतर ना 5 मिनिटांनी त्याच्या एका मैत्रिणीचा त्याला मेसेज आला, हाय ऐक ना, कोल्ड कॉफी प्यायला जायचं का? दुसऱ्यांदा सॅटिस्फॅक्शन जास्त मिळेल की कमी मिळेल? सर काय सर बोलले तुम्ही तिथंच असं वाटलं की म्हणजे दिल गार्डन हो गया है ना. तर काय नाही, कारण दुसऱ्या वेळेस आता 2-2 सॅटिस्फॅक्शन मिळणार आहेत. कोल्ड कॉफीतनं तर मिळतच आहे, पण ती पण सोबत आहे ना सर, ती आणि बरंच काही. आर यू गेटिंग इट? ती आणि बरंच काही, ते म्हणजे आहे ना, आता गप्पा गोष्टी होणार मस्तपैकी सगळ्या कॉलेजच्या एकदम. अरे सर कॅन आय से कोल्ड कॉफी पहिल्यांदा सेमच होती, दुसऱ्यांदा पण सेम होती, पण दुसऱ्यांदा जरा जास्त गोड लागेल है ना.
सो जोक सपाट मित्रांनो, कमोडिटी सॅटिस्फाईंग सिंगल वॉन्ट म्हणजे काय, की आता बघा दुसऱ्यांदा ती कोल्ड कॉफी दोन दोन तुमचे वॉन्ट सॅटिस्फाय करते. एक झालं तुम्हाला प्यायला छान वाटतेय, आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला त्या मुलीसोबत बसायला मिळतंय, बोलायला मिळतंय. आर यू गेटिंग इट? पण त्यावेळेस तुमचा डीएमयू लॉ वर्क करत नाही. आर यू गेटिंग इट मित्रांनो? कळलं का? चला तर बघा इथे त्यांनी आता परत एक एक्झाम्पल दिलंय. पहिले कमोडिटी खाल्ल्यावर 10चं सॅटिस्फॅक्शन, दुसरं खाल्ल्यावर 8, तिसरं खाल्ल्यावर 6, काय होत जातं? कमी कमी होत जातं. मग एक पॉईंट येतो 0, ज्याला आपण म्हणतो पॉइंट ऑफ सॅच्युटी. काय म्हणतो? पॉइंट ऑफ सॅच्युटी. काय म्हणतो मित्रांनो? पॉइंट ऑफ सॅच्युटी. आणि त्यानंतर ना आपलं जे एमयू आहे, मार्जिनल युटिलिटी, ते काय होतं? नेगेटिव्ह. बघा हा ग्राफ आपण मगाशी पण बघितलेला आठवतंय, आणि मग त्यानंतर टोटल युटिलिटी असा होता. हा फक्त त्यांनी मार्जिनल युटिलिटीचा ग्राफ दिला. चला, जर तुम्हाला एक्झाम मध्ये आलं की लॉ ऑफ डीएमयू सांगा आणि त्याच्या अजम्पशन्स, तर सांगता येतील का मित्रांनो? येस सर. मी याच्या काही तुम्हाला मेमरी ट्रिक्स वगैरे पण देईल चॅप्टरच्या एंडला, पण आता पुरती पहिले कन्सेप्ट समजून घ्या, कारण कन्सेप्ट फार महत्वाचे आहेत मित्रांनो. मेमरी ट्रिक्स वर आहे ना जास्त रिलाय केलं ना की एक्झाम मध्ये प्रॉब्लेम होतो. सर काय प्रॉब्लेम होतो? प्रॉब्लेम असा होतो मित्रांनो, चॅप्टर एवढे आहेत, 10-11 चॅप्टर आहेत, त्यात एवढे पॉइंट्स आहेत, किती मेमरी ट्रिक्स लक्षात ठेवणार? तुम्हाला मी ऑनेस्ट सांगतो, म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द टीचर्स आउट दे, तुम्ही ज्या कुठल्या कोचिंग मध्ये जात असाल आता तुम्हाला फार शिकवतील तिथं, ह्याला असं लक्षात ठेवा, काहीतरी कोड वर्ड बनवतात, मेरे तुमको पाय, एक एक्झाम्पल असं काहीतरी देणार, एम वरनं हे, ई वरनं हे. अरे बाबा, तिथे एक्झाम मध्ये मेने तुमको पाय लक्षात येतं, त्याच्या आत काय लिहायचं काही लक्षात येत नाही, कारण कन्सेप्टच क्लिअर नाही, फक्त मेने तुमको पाया. आणि त्याच्यावर अजून खतरनाक एवढे काय मेमरी टेक्निक्स देतात की पेपर मध्ये कुठली मेमरी टेक्निक कुठं वापरायची हेच कळत नाही. आर यू गेटिंग इट मित्रांनो? सो त्यामुळे मी स्वतः सांगतो, मी जेव्हा सीए इंटरला होतो ना तेव्हा आमच्या लॉच्या टीचर्सने असे एवढे मेमरी टेक्निक दिल्या, आई शपथ, पोरं आहे ना पेपर मध्ये मेमरी टेक्निक आठवू थकली. मेमरी टेक्निक आठवत होती पण त्याच्या आत काय लिहायचं काहीच आठवण. आणि मी फार लवकर मला लक्षात आलेलं की बाबा आपण हे रट्टा मारणाऱ्यांपैकी नाहीये. त्यामुळे कन्सेप्ट समजून घ्या, जेवढं चांगलं लक्षात येतंय तेवढं तिथं लिहून या, मार्क्स नक्की मिळतील. चला मित्रांनो, आता बघा त्यांनी डायग्रामला एक्सप्लेन केलंय, ऑलरेडी आपला तो पॉइंट झालेला आहे. आता एक हे पण इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्या लॉचा, तो समजून घ्या. काय येतो? एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. आर यू गेटिंग इट? आता काय एक्सेप्शन्स आहेत रे, लक्षात घ्या. एकच मिनिट, काहीतरी लॅग येतोय का? एक सेकंड. हा येस, चलो. तर बघा, एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ डीएमयू. एक्सेप्शनचा अर्थ काय? म्हणजे या खाली दिलेल्या गोष्टींना ना लॉ ऑफ डीएमयू ऍप्लिकेबल होत नाही. कुठल्या गोष्टी आहेत? तर फार सिंपल आहे बघा. सगळ्यात पहिले तुमच्या हॉबीज. अरे सर ते नावच आहे ना हॉबीज. हॉबीज मध्ये कधी कुणाला बोर होतं का? बघा, मला ड्रॉइंग आवडतं, आणि मी किती वेळ ड्रॉइंग करू शकतो, मला काही फरक पडत. मला पेंटिंग आवडतं, मला तबला वाजवायला आवडतं, तर मला ती माझी हॉबी आहे. आणि हॉबी मध्ये माणूस शक्यतो कधीच बोर होत नाही का? कारण एव्हरी टाइम जेव्हा तुम्ही ते करता त्यातनं तुम्हाला ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन जास्तच मिळत जातं. काय मिळत जातं? जास्तच मिळतं. आर यू गेटिंग इट? त्यामुळे मित्रांनो, हा जो आपला लॉ आहे ना की प्रत्येक वेळेस केल्याने, सेम गोष्ट केल्याने सॅटिस्फॅक्शन कमी होतं, त्याला हॉबीज हा एक एक्सेप्शन आहे, अपवाद म्हणतो आपण त्याला. की म्हणजे काय? बेसिकली ह्या केसमध्ये लॉ ऑफ डीएमयू ऍप्लिकेबल होत नाही. दॅट इज तुमचं हॉबीज. हॉबीज मध्ये का नाही होत त्याचा मी अर्थ तुम्हाला रिझन सांगितलं की फार सिंपल आहे. बिकॉज सर, हॉबी ही माणसाला त्यातनं प्लेजर मिळतं, सॅटिस्फॅक्शन मिळतं, तर जेवढं करू तेवढं सर चांगलं आहे. दुसरं आहे मित्रांनो मायझर. मायझरचा अर्थ काय माहिती का? मायझरचा अर्थ आहे बेसिकली बघा, इन दिस केस ऑफ अ मायझर, एव्हरी ऍडिशनल रुपी गिव्स यू मोर अँड मोर सॅटिस्फॅक्शन. मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी टेंड्स टू इन्क्रीज विथ अन इन्क्रीज इन स्टॉक ऑफ मनी. थोडक्यात पैशाबद्दल सांगतात. मला सांगा, पैशाची कधी मार्जिनल युटिलिटी डिमिनिश होऊ शकते का? असं होईल का? पहिल्यांदा 100 रुपये मिळाले, खूप सॅटिस्फॅक्शन, परत 100 रुपये मिळाले, असं झालं, अरे आता काय किती वेळा 100, परत तिसरे 100 रुपये मिळाले, अरे बास ना बाबा, नको, बोर झाला आता ते. चौथ्यांदा अजून 200 रुपये मिळाले, अरे यार काय सारखं, मला एवढा कंटाळा आलाय ना पैसे कमवून, अजून 200. सर तिथं ग्राफ आहे ना उलटा असतो, उलटा. और पैसा दे दो, और 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 दे दो, डायरेक्ट सर जेवढे पैसे मिळतील तेवढं सॅटिस्फॅक्शन वाढत जातं का कमी होतं? सर वाढत जातं. म्हणजे तिथं तर डीएमयू अख्खा उलटाच झाला ना. आर यू गेटिंग इट? एव्हरी ऍडिशनल पैसे जे तुम्ही कमवता त्यातनं मिळणारं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन हे जे आहे ते वाढत जातं.
त्यामुळे लॉ ऑफ डीएमयू पैशाच्या मामल्यामध्ये वर्क करत नाही. ऍडिक्शन, याद है क्या तुमको शराबी और ये सारे नशेडी लोग. अरे सर ते ऍडिक्शन आहे. त्या ऍडिक्शन वाल्या लोकांना तसंही ते इरॅशनल आहेत बघा. ड्रंकर्ड आणि हे मी काय माझे एक्झाम्पल नाही देते बरं का, दारुडे वगैरे हे स्वतः दिलेले टेक्स्ट बुक मध्ये. ड्रंकर्ड म्हणजे काय, ज्याला दारुडा म्हणतो आपण, त्याला इंग्लिश मध्ये ड्रंकर्ड फॅन्सी वर्ड आहे. आपल्या ह्याच्यात दारुडा बेवडे म्हणतो ना, तेच ड्रंकर्ड. बेसिकली काय, ह्यांना सर किती दारू द्या, ह्यांना अजून मजाच येते, कमी नाही होणार कधी. शेवटचा पेग मध्ये पण उचलून घेऊन जायला लागतं, ते असं असतं. एक अजून घेतो, अरे बाबा मारायला टेकलाय, अजून एक. अरे गेट कॅन आय से सॅटिस्फॅक्शन उलट त्यांचं वाढत जातं. आणि म्हणून बघा काय व्हायोलेट करतंय, अजम्पशन ऑफ रॅशनॅलिटी. काय व्हायोलेट करतंय, अजम्पशन ऑफ रॅशनॅलिटी. हे इरॅशनल लोक आहेत. त्यानंतर न सर पॉवर, सत्ता. मला सांगा, सत्ता अशी गोष्ट आहे ना, जेवढी मिळते तेवढी अजून हवीशी वाटते. पहिले झाला सरपंच, आता इच्छा आहे काय बनायचंय नगरसेवक झाला, आता इच्छा आहे आमदार झाला, आता इच्छा आहे खासदार झाला, आता तर एखाद्या वेळेस एखाद्याची इच्छा काय असेल, प्रधानमंत्री बनायचंय. कॅन आय से सर, पॉवर ही अशी गोष्ट आहे ना, बघा म्हणतात ना पैसा आणि पॉवर ह्या दोन गोष्टी अशा ज्या माणसाला वेड करतात ते ह्याच्यामुळेच म्हणतात. आरी गेट इट. पैसा आणि पॉवर ह्या अशा दोन गोष्टी आहेत ना मित्रांनो, अशा दोन गोष्टी आहेत ना ज्या माणसाला आहे ना काय करतात, वेड करून टाकतात. कारण जेवढं मिळेल तेवढं तो काय होतो, त्यातनं त्याला अजून काय होतो, सॅटिस्फॅक्शन त्याला मिळतच जातं. आर यू गेटिंग इट. असं कधी झालंय का की आता बास बाबा, पहिले इतकं आहे ना पॉवर नको मला, आता बास झालं. सर उलट म्हातारी होत्यात, 60 वर्षाचं एक म्हातारे आमच्या इथं, एकदा अजून एक टर्म लढून बघतो. अरे बाबा बास ना बाबा. हा, मी शाळेत जायचो तेव्हा पण ह्यो एक टर्म लढतच होता. आता मी माझे अजून 2, 4, 5 वर्षात माझी पोरं शाळेत जातील, ह्या म्हाताऱ्याचा अजून एक टर्म अजून लढून बघतो. कळलं का, पॉवर. त्यानंतर न मनी. आता सर तुम्ही म्हणता सर मनी तर वरती होता, अरे वरती मायझर बद्दल बोललेलं. मायझर म्हणजे ना चिंगूस लोकांचं कसं असतं, त्यांना आहे ना उलट त्यांना आहे ना एव्हरी ऍडिशनल ह्याच्यानी काय मिळतं, सॅटिस्फॅक्शन जास्त. ते चिंगूस लोक आहेत, त्यांना तसंही पैसा जास्त खर्च करायची इच्छा नसते. चला, आणि मनीचं तर आपण ऑलरेडी एक्झाम्पल बघितलं. माणूस रिच असू किंवा पुअर, असं कधी झालंय का, अंबानीला कधी बघितलंय का बोलताना, बास बाबा आता अजून पैसा नाही कमवायचा, आता माझं बास झालं, माझी इच्छा संपली पैसे कमवायची. तर दररोज उठून ऑफिसला जातात, दररोज कधी ना कधी रील बघतो, काहीतरी नवीन गाडी घेतली, बंगला घेतला, काहीतरी घेतलं, ते घालतंय त्यांचं पोरग 100 कोटीची घड्याळ. अरे गेटिंग इट. म्हणजे कॅन आय से, पैसा कमवायची इच्छा किंवा त्यातलं मिळणारं सॅटिस्फॅक्शन कधी कुणाचं कमी होतं का, नाही होत. मग तो गरीब माणूस असो किंवा श्रीमंत असो. आर यू गेटिंग इट. कळलं का. चला, तर हे आपले काही आहेत एक्सेप्शन्स. काय आहेत मित्रांनो, एक्सेप्शन्स. आता बघा त्याच्याबद्दल काही क्रिटिसिझम पण दिलेले आहेत. आता क्रिटिसिझमचा अर्थ काय, की काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा लॉ ऑफ डीएमयू चुकीचा आहे. लॉ ऑफ डीएमयू काय चुकीचा आहे. तर ते का म्हणतात, असं का म्हणतात समजून घेऊयात. सगळ्यात पहिले त्यांचं म्हणणं आहे अनरिअलिस्टिक अजम्पशन. ते म्हणतात की अजम्पशन अनरिअलिस्टिक आहेत. आता याच्याबद्दल मी तुम्हाला 1-2 पॉइंटला मी पण ऍग्री करतो. सगळ्यात पहिले मला सांगा, कुठल्या माणसाचं इन्कम कॉन्स्टंट राहतं, कुठल्या माणसाचं टेस्ट आणि प्रेफरन्स कॉन्स्टंट राहतं. अरे आपण ह्युमन्स आहे, दर 5 मिनिटाला आपली आवड बदलते, दर 5 मिनिटाला आवड काय होते, बदलते, चेंज होते. सो कॅन आय से अजम्पशन्स जे आहेत ते काय आहेत, अनरिअलिस्टिक. अजम्पशन्स काय आहेत, अनरिअलिस्टिक. आणि त्यामुळे कदाचित हा लॉ काही लोकांना असं वाटतं की चुकीचं आहे. बघा, काही होमोजिनिटी, कंटिन्युइटी, कॉन्स्टन्सी. आता मला सांगा ना, काय अजून करतोय एक माणूस सारखं वडापाव, काय येडा आहे का ते सारखं वडापाव खायला, 2 खाल्लो गप बसतं, सारखं पाणी पिल. अरे कशाला पाणी पिल, मी पिलं मग कशी, आता प्यायची इच्छा नाही. अरे गेट. कळलं का. सो काही अजम्पशन मला वाटतं थोडे चुकीचे आहेत. आजच्या तारखेला बघसाल ना तर हे अजम्पशन्स थोडे इनव्हॅलिड वाटतात, डिफिकल्ट अजम्पशन्स, की बाबा सारखं कंझ्युम करेल. कोण माणूस सारखं कंझ्युम करेल रे, तुम्ही सांगा ना. कोण रॅशनल माणूस असा असेल, एक वडापाव खाल्ल्यावर 2 खाईल, 3 खाईल, त्याच्यावर खाईल का, नाही. सो पहिली गोष्ट तर अजम्पशन्स अनरिअलिस्टिक. दुसरं सगळ्यात महत्वाचं की तुम्ही सॅटिस्फॅक्शनला, युटिलिटीला नंबर्स मध्ये मेजर कसं करताय, कारण ती गोष्ट अशी नाहीच आहे ज्याला तुम्ही मेजर करू शकता. आर यू गेटिंग इट.
सो तो तुमचा आहे दुसरा एक अपवाद की बाबा म्हणजे का असं वाटतं की लॉ चुकीचा आहे, कारण तुम्ही सॅटिस्फॅक्शन नंबर्स मध्ये मेजर करतायत. कारण सर सॅटिस्फॅक्शन किंवा युटिलिटी ही एक सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे, हे एक फिलिंग आहे, हे एक इमोशन आहे, त्याला तुम्ही मेजर करू शकत नाही. त्यानंतर ना इनडिव्हिजिबल गुड्स. आता बघा काही गोष्टी अशा आहेत ज्याला तुम्ही डिवाइड नाही करू शकत, जसं फ्रीज, कार, टीव्ही वगैरे. ह्याला असं आहे का अर्धा करून वापरू शकतो? नाही सर, ते त्या अशा गोष्टी आहेत ज्या डिव्हिजिबल नाही आहेत, त्या एकदाच आपण परचेस करतो आणि खूप वेळासाठी वापरतो. आर यू गेटिंग इट? तर तिथे तिथे मग तुमचा हा लॉ ऑफ डीएमयू वर्क करत नाही. आर यू गेटिंग इट? त्यानंतर ना कॉन्स्टंट मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी. आता बघा काय म्हणतायत, मनीची जी मार्जिनल युटिलिटी आहे म्हणजे पैशातलं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे ना वाढतं ना कमी होत, हे कॉन्स्टंट राहतं. हे ऍक्च्युली काय राहतं? कॉन्स्टंट, असं ह्या लोकांचं म्हणणं आहे. आर यू गेटिंग? ह्या लोकांचं म्हणणं काय आहे की बाबा पर्सन टू पर्सन पहिली गोष्ट तर हे चेंज होतं, बट मेजॉरिटी ऑफ द टाइम पैशातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे वाढत किंवा कमी नाही होत, हे तेवढंच राहतं. एव्हरी टाइम पैसे मिळाले की माणूस तेवढाच आनंदी होतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, अ सिंगल वॉन्ट. इथे काय म्हणतात बघा, एखादा माणूस एका गोष्टीमधनं ऍट अ टाइम फक्त एकच सॅटिस्फॅक्शन त्याला कधीच मिळत नाही, त्याला मल्टिपल सॅटिस्फॅक्शन हवे असतात, मल्टिपल गोष्टी तो करत असतो. त्यामुळे हे जे अजम्पशन होतं शेवटचं, आठवतं का? सिंगल वॉन्ट, की एक गोष्ट एकच वॉन्ट सॅटिस्फाय करते. जसं एक एक्झाम्पल मला सांगा, मी वडापाव खाल्ला, त्या वडापाव मधनं बघा माझे काय काय वॉन्ट सॅटिस्फाय झाले बघा. पहिले तर मला वडापाव आवडतो तर छान वाटलं, कारण वडापाव खायला मला आवडतं तर छान वाटतं. दुसरं, माझं पोट भरलं. दुसरं काय झालं? माझं पोट भरलं. बरं, तिसरं एक एक्झाम्पल अजून घेऊयात. वडापावला काढा, स्टारबक्सची कॉफी घेऊन या. स्टारबक्सची कॉफी का पिली? मला आवडते, पहिली वॉन्ट सॅटिस्फाय झाली. दुसरं म्हणजे माझं पोट भरलं. तिसरं म्हणजे काय झालं? स्टेटस सिम्बॉल सोसायटीमध्ये, अरे स्टारबक्सला जातो. आर यू गेटिंग इट? म्हणजे बघा काय झालं, एकच कॉफी बट तीन तीन वॉन्ट सॅटिस्फाय झाले ना. पण हा लॉ ऑफ डीएमयू काय म्हणतोय की नाही, एक गोष्ट एकच वॉन्ट सॅटिस्फाय करते. तर असं नाही होत. कोल्ड कॉफीचं एकदा, अरे कोल्ड कॉफी म्हणलं सर क्या क्या वॉन्ट सॅटिस्फाय हुए सर, जिंदगी सेट हो गई. आर यू गेटिंग इट? जोक्स अपार्ट, असं फार रेअर आहे की एखाद्या गोष्टीमधनं एकच आपल्याला काय मिळतो, वॉन्ट सॅटिस्फाय होतो. असं नाही होत सर. 99% टाइम्स काय असतं की एखाद्या गोष्टीमधनं मल्टिपल वॉन्ट्स काय होतात? सॅटिस्फाय होतात. आर यू गेटिंग इट मित्रांनो? चला, आजच्या पुरती आपण इथे थांबूयात. आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला पूर्ण लॉ ऑफ डीएमयू चांगल्या प्रकारे कळायला असेल. लॉ ऑफ डीएमयू काय असतो, त्यानंतर सेकंड त्याचे काय काय अजम्पशन्स आहेत, आणि त्याचे काय काय एक्सेप्शन आहेत, आणि काय काय क्रिटिक्स आहेत. आर यू गेटिंग इट मित्रांनो? ह्यातनं इम्पॉर्टंट होते तुमचे अजम्पशन्स आणि त्याचे एक्सेप्शन्स. आर यू गेटिंग इट मित्रांनो? चलो, थँक्यू एव्हरीवन, सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण बघूयात सिग्निफिकन्स ऑफ द लॉ, की हा लॉ कधी आणि कुणासाठी इम्पॉर्टंट आहे. आर यू गेटिंग इट? चलो मित्रांनो, थँक्यू एव्हरीवन, सी यू ऑल.